कृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। तर बघा हा सुट्टीचा तिसरा दिवस आहे। ह्यांचं चाललंय मोबाईलवर गेम, त्याचं चाललंय बॉल खेळायचं आणि सगळ्यांचा बॅडमिंटनचा सकाळ सकाळ 2 तासांचा हप्ता झालाय। बॅडमिंटनचं फुल तुटेपर्यंत खेळलेत आणि जाई बनवत आहे रस। व्हिडिओसाठी आलेला आहे आदर्श आणि स्वप्नील करणार आहे मटकीची भाजी। अंडर ऑब्झर्वेशन मी, होय ना। मस्तपैकी देवपूजा झालेली आहे। पाऊस पडल्यामुळे भरपूर फुलं मिळाली आज। अंगत पंगत चालू आहे, कुणाला रस आवडतोय कुणाला नाही आवडत आणि चपात्या पण चालू आहेत गरम गरम। मटकी कशी झाली रे अर्णव? चांगली झाली ना। मटकी कुणी केली माहिती आहे का? स्वप्नील दादा। कस काय झाली मटकी? आता ही दुपारची जेवण करून सुस्तावलेल्या गाड्या आता हळूहळू पळायला लागल्यात। आता परत वन्स अगेन ह्यांचा बुद्धिबळाचा डाव चालू आहे। माझं चालू आहे तीळ स्वच्छ करायचं आणि इकडं मी वाळत पण टाकलेत, त्याच्यामुळे गच्चीवरच बसली आणि एक 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 झोपेतनं उठून इकडं वरती यायला लागलेत। आदू जाय, दीदी उठली का नाही? आणि भैया आता झालेला आहे चहाचा टायमिंग आणि स्वप्नील बनवणार आहे सर्वांसाठी मस्त चहा। फ्रीजच्या दरवाजात वरच्या कप्प्यात आलंय, तर चहा बनवून 1 नंबर स्वप्नील चहा बनवतो। ह्याच्या अगोदर देखील त्याने मला चहा केला होता, तर आता चहा बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते। चहा आलेला आहे, माझं मला आणलंय आणि चहा केलाय स्वप्नीलनी आणि आणलाय आदर्शने। तर आदर्श तुला नाही का चहा प्यायचा? नाही वे, हा फक्त मावशीलाच आहे का? मग ठीक आहे, मी सांगते तुला कसं झालंय ते। थँक्यू। तुला थँक्यू म्हणू की स्वप्नीलला थँक्यू म्हणू? दोघांनी केलंय। बरं ठीक आहे ठीक आहे। चहा हलवला का तू चमच्यानी? ओके, मस्त 1 नंबर चहा केलाय, जबरदस्त। आणि आज परत आभाळ आलेले आले आहे आणि हे बघा, ही कार्टून एकाने लगेच तोंड फिरवलं आणि सगळेच वरती मला तीळ गोळा करू लागायला आले होते। तर आदू तीळ गोळा केलेत का तू? नुसताच आलाय वरती? आलोय। कसं वातावरण झालंय बघा। आता थोडा वेळ पाऊस पडेपर्यंत वरती गच्चीवरच सगळे रमणार आहेत। भैया उंचीचा दुरुपयोग करू नको। आणि ह्या वर्षी लवकरच मी जिनियाचं बी टाकलं होतं। पहिला पाऊस आला की लगेच बी टाकलंय, तर बघा किती छान उगून आलंय। आता ह्याच्यात दाट झालं की हे काढून दुसऱ्या कुंड्यामध्ये लावायचं। 5 वाजता मावळणारी फुलं आता मावळायला लागलेत आणि पावसाळ्यातलं सारखं काम चालू झालेलं आहे। रोजच पाऊस येतोय। मस्त गार गार वातावरण झालेलं आहे सगळं आणि खेळ कमी आणि शिकवणं जास्त। आमचे मिस्टर खूप छान बुद्धिबळ खेळतात आणि त्यांच्याचमुळं माझी मुलं पण बुद्धिबळ खेळतात। आणि आता ही स्वप्नील आदू अर्णव ह्यांना पण बुद्धिबळ ह्या सुट्टीत तरी खेळायला चांगलं येईल असं मला वाटतंय। येईल का रे अर्णव? ओके। आता ह्या गार झालेल्या पावसाच्या वातावरणात आम्हाला खायची आहे ओली भेळ आणि ओली भेळ करणार आहे चैत्राली जाधव, होय का? हा मग कधी? गार झालेलं वातावरण गरम झाल्यावर जा मग। जाई करणार आहे ओली भेळ आणि माझं चालू आहे इथं खारमोरे शेंगदाणे करायचं। बघू शकता तुम्ही, जर स्वयंपाक येत नसेल तर कांटोळ्यातनं कसं कांद्यातून चिरताना पाणी येत आहे। असंच असतं, पहिले ते 12 काय स्वयंपाक शिकला नाही आहे, फक्त चपात्या येतात तेवढ्या फक्त गोल, बस बाकी काही येत नाही। कांदा चिरताना किती डोळ्यातनं पाणी येतं, बघितलं ना? असं असतंय। आमच्या लग्नात 23 वर्ष। हां बघा, 23 वर्षापासून स्वयंपाक येतो, 1 नंबर स्वयंपाक। फक्त भाकरी येत नव्हतं, माझ्या बाबांनी शिकवलं तिला भाकरी। बघू शकता तुम्ही, म्हणतात माझ्याकडून बघू शकता कसं काय सारखं वेळ निघतं, ते चुकून निघतं। बघा किती बारीक चिरत आहे।
अक्षरशः कुणाला तरी लाजवेल असं चेहरा बघा, बघितलं ना. मी बारीक चिरते पण मला कांदा माझ्या डोळ्यातच मला त्रास होतो कांदा. मी इतकं बारीक चिरते. आता बघ टॅमॅटो बघ दाखवते तुला आणि कोथिंबीर बी दाखवते. हे सरळ 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 आमच्या पिताश्रीची चुकी आहे. कधी स्वयंपाक न शिकवल्यामुळे, म्हणजे पिताश्री म्हणत होती शिकन शिकन शिकन, पण शिकली नाही, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. फक्त भेळ करायला लावली, फक्त कांदा कापता येत नाही. स्वयंपाक तुम्हाला सांगतो, मॅगी चांगली येते, चपात्या चांगला करते आणि मॅगी चपातीच खायची दोघांनी म्हणून. कधी मॅगी खायची कधी चपाती आणि नादवायला येतं. चण्याची भाजी पण येते, सांग रेसिपी. ठीक आहे, मी ठेवत आहे. अरे शेंगदाणे करून झालेत माझे. ओली भेळ बनवून झाली. बरोबर जाईने सगळ्यांच्या वाटण्या केलेल्या आहेत. चमचे घे जायराने. आता दिवसभर फक्त खेळ खेळ आणि खेळ, बाकी काही नाही. आदू वरती बघ की, तुझा क्लास होता ना आज, क्लास केला का मग? आणि अर्णव अभ्यास केला का थोडाफार? बरं स्वप्नील, कसं काय चालली तुमची सुट्टी? एक नंबर. आणि जायराने तुला कसं वाटतंय ग सुट्टीचं? मला मोबाईल बघायला भेटत नाही बिलकुल. मला लय वाईट वाटतं. मला लय मोबाईल बघ वाटतो. बाबांनी जायच्या मोबाईलला बॅलन्सच टाकला नाही, पोरं आलेत म्हणून. जायचं नेट संपलं, नेट पॅक संपलाय, पण बाबांनी काय बॅलन्स टाकलेलं नाही. तर जाई पण ह्या पोरांबरोबरच असं मस्त सुट्टी एन्जॉय करते. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.